एका बैठकीची आहे। महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि ही बैठक मुंबईमध्ये होणार आहे। बैठकीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये जागांच्या आदलाबदली संदर्भात चर्चा होणार असं कळतंय। ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट घेणार आहोत। निखिल, ज्या जागांच्या अदलाबदली संदर्भात सध्या चर्चा होत आहेत त्या जागा नेमक्या कुठल्या असू शकतात महाविकास आघाडीसाठीच्या? नक्कीच रिद्धी, पाहायचं झालं तर परवा देखील महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आहे ती मुंबईमध्ये पार पडली आणि याच बैठकीमध्ये एकूण ज्या जागा संदर्भात आहे ती चर्चा आहे ती करण्यात आली। शिवसेनेला 20 जागा आहेत, त्याची मागणी शिवसेनेने केलेली आहे। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये देखील ही संपूर्णपणे जागांची जी चढाओढ आहे ती आपल्याला पाहायला मिळेल। काँग्रेस आहे ती जागा सोडण्यासाठी या ठिकाणी तयार नाहीये, परंतु 20 जागा जर शिवसेनेला दिल्या तर मग उरलेल्या ज्या 16 जागा आहेत त्या 16 जागांसाठी कशा प्रकारे फॉर्म्युला असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु लवकरात लवकर जागा वाटप करण्यावरती महाविकास आघाडी आहे ती कुठेतरी प्रयत्न करते, कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तो ठरवायचा आणि तो जर चेहरा ठरवला तर जी विधानसभा निवडणूक आहे ती लढवण्यासाठी सोपी होईल। लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या काही चुका करण्यात आलेल्या होत्या त्या चुका सुधारण्याची या ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आहे ते प्रयत्न करतात। त्यामुळे आजची बैठक देखील महत्त्वाची आहे। आजच्या बैठकीमध्ये आता कुठकुठले विधानसभा क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी आहेत जी मागणी शिवसेनेने केलेली आहे त्याच्यावरती दावा हा काँग्रेसने देखील केलेला आहे, तर ही बैठकीत बसून या संपूर्णपणे विधानसभा आहेत त्याच्यावरती चर्चा आहेत त्या केल्या जातील आणि शिवसेनेला जर 20 जागा दिल्या तर उर्वरित ज्या जागा आहेत त्याच्यावरती राष्ट्रवादी आणि काँग्रेस कशा प्रकारे दावा करते आणि नक्कीच त्या ठिकाणी त्यांची किती जागा आहेत ज्याच्यावरती त्यांची शक्ती आहे ती देखील या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या बैठकीत सांगतील। रिद्धी जी, अगदी धन्यवाद निखिल दिलेल्या माहितीसाठी।